ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर तब्बल 15 दिवस रखडलेल्या मान्सूनने पुन्हा एकदा वेग घेतला असून राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, छत्तीसगड, ओडिसा, झारखंड आणि बिहारच्या काही भागात मान्सून पुढे सरकला आहे. पुढील 2 दिवसात संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात झाली असून मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्येही पावसाची हजेरी लागली आहे. 22 ते 26 जून दरम्यान राज्यातील बहुतांश भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. येऊर परिसरात 193 एकर वनजमिनीच्या बदल्यात देण्यात येणाऱ्या सुमारे 2,800 कोटींच्या TDR प्रकरणात ठाणे महानगरपालिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष श्री मनोज प्रधान यांनी केला. जैविक उद्यानासाठी केवळ 8% TDR देण्याचा नियम असताना 200% TDR देण्याचा दावा त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेल्या कालावधीतही पालिकेने संबंधित जमिनीचा ताबा घेतल्याने न्यायालयाचा अवमान झाल्याचं प्रधान यांनी सांगितलं. या प्रकरणात 15,000 ठाणेकरांची स्वाक्षरी अभियान राबवून देखील प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. TDRची गणना, कायदेशीर मतं आणि तडजोडीची सर्व कागदपत्र सार्वजनिक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणी जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा देखील श्री मनोज प्रधान यांनी दिला आहे. कित्येक दिवस या ठाणे शहरात 194 एकरच्या TDRच्या घोटाळ्याची चर्चा चालू आहे. आज देखील महासभेमध्ये 2 लक्षवेधी ह्याच प्रकरणावर आहेत. मी तुम्हाला ह्या फिल्मच्या माध्यमातून जी माझ्याकडे माहिती आहे ती सांगतो. 1975 मध्ये दयाबाई या कंपनीची जागेवर वन लागलं. ते वन लागलं, ती नोटीस देण्यात आली वॉचमनला आणि मालकाला दिली नाही. हा त्याच्या मागे एक निकष लावून 40 वर्षानंतर 45 वर्षानंतर केस चालली आणि हायकोर्टाने निकाल असा दिला की तुम्ही योग्य माणसाच्या हातात नोटीस दिली नाही आणि म्हणून हे खारिज झालं आणि दयाबाईला परत ही जागा मिळाली. म्हणजे जी चूक एका फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी 50 वर्षापूर्वी केली त्याचा भूदंड ठाणे शहराच्या नागरिकांना आज बसतो. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालकांनी आपल्या लाल्यांचा प्रवेश केवळ शासनमान्य आणि अधिकृत शाळांमध्येच घ्यावा असं आवाहन ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने दिलं आहे. काही शाळा आवश्यक मान्यता न घेता परवानगीशिवाय सुरू असल्याचं निदर्शनास आल्याने विभागाने ही सूचना जारी केली आहे. अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभिलेख, परीक्षा पात्रता आणि पुढील प्रवेश प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात असं विभागाने स्पष्ट केलं आहे. पालकांनी प्रवेशापूर्वी शाळेची शासन मान्यता, UDIS नोंदणी आणि इतर परवानग्यांची खातरजमा करावी असं देखील सांगण्यात आलं आहे. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. तरुणाईचा बुलंद आवाज, समाजकारणातील आक्रमक चेहरा आणि उद्योजकतेतील यशस्वी नाव अर्थात विकेश संजय भोईर. शिवसेनेच्या युवा सेनेचे ठाणे शहर विधानसभा उपाध्यक्ष तथा युवा उद्योजक श्री विकेश संजय भोईर यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव आघाडीवर राहणारे, तरुणांच्या हक्कांसाठी कायम आवाज उठवणारे, स्वतःचा
ठसा उमटवणारे माननीय श्री विकेश संजय भोईर यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. आगामी भविष्यकाळात उद्धव ठाकरे गटातील आणखी आमदार, खासदार आणि नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करतील असा दावा शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करत पक्षाच्या ऱ्हासासाठी त्यांनाच जबाबदार धरलं. 6 खासदार पक्ष सोडून गेल्यानंतरही आत्मपरीक्षण करण्याऐवजी आरोप प्रत्यारोप सुरू असल्याची टीका त्यांनी केली. पक्षात खासदारांना कशा प्रकारे त्रास दिला जात होता याची माहिती नव्याने प्रवेश केलेल्या खासदारांनी दिल्याचं म्हस्के यांनी म्हटलं आहे. खासदार निधीच्या वापराबाबत होत असलेल्या आरोपांचं खंडन करत निधी नियोजनबद्ध पद्धतीने खर्च केला जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पक्षाचा वाढता विस्तार लक्षात घेता शिवसेना भवन उभारण्याचा विचार सुरू असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. जे काही उद्धवजी टीका करतायत, खासदारांचं निधी मिळत नाही, विकास होत नाही हे कारण आहे. परंतु त्याचबरोबर त्यांना दिली जाणारी वागणूक पक्ष पुन्हा पुन्हा मी तेच सांगतोय. ओमराजे, आमचे बंडू जाधव, नागेश आष्टीकर त्यांच्या विभागांमध्ये निवडणुका होत्या. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होत्या. ग्रामीण भागामध्ये उद्धवजी ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, एक साधा फेरी सुद्धा मारली नाही. आज संजय राऊत माननीय नरेंद्र मोदीजी यांच्यावर टीका करतात की ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सुद्धा ते प्रचाराला जातील. काय चुकीचं आहे? पक्ष आहे म्हणून आपण सत्तेवर आलेलो आहोत. ग्रामपंचायतीच्या निवडणुका असू द्या, पंचायत समितीच्या निवडणुका असू द्या, जिल्हा परिषदच्या निवडणुका असू द्या, त्या पक्षासाठी, त्या पक्षाचा कार्यकर्ता निवडून आणण्याकरता तुम्हाला त्या भागात जाणं गरजेचं आहे. जाहीर सभा घेणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतःला सरदार समजता, तलवार स्वतः खाली ठेवता आणि सैन्याला म्हणता तुम्ही लढा. कसं सैन्य लढणार? सरदार घरी बसणार, सैन्य का तुमच्या सोबत राहणार? हा इतिहासाचा नियम आहे. सरदारांनी जर खाली शस्त्र ठेवलं, सरदारांनी सैन्यातनं जर पळ काढला तर सैन्य सुद्धा रणांगणावर टिकत नाही. हा इतिहासाचा नियम आहे आणि त्याची पुनरावृत्ती आज युबीटी मध्ये होत आहे. पर्यावरण दृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या खाडी किनारे, कांदळवने आणि पाणथळ जागांवर सुरू असलेल्या बेकायदेशीर भरावांच्या विरोधात ठाणे शहर जिल्हा काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. साकेत ते आनंदनगर कोस्टल रोडच्या नावाखाली पर्यावरणाची खुलेआम हत्या सुरू असून प्रशासन मात्र मूक प्रेक्षक बसल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे यांनी केला आहे. खाडी परिसरातील कांदळवनं ही नैसर्गिक कवचकुंडलं मानली जातात. पूर नियंत्रण, जैवविविधतेचं संरक्षण, पर्यावरणीय संतुलन राखण्यात त्याची अत्यंत महत्त्वाची
भूमिका असते. राहुल पिंगळे यांनी या संदर्भात बोलताना साकेत, बाळशुकूम, कोलशे, टोकाळी, वाघबीळ, कासारवडवली, आनंदनगर परिसरातील पाणथळ जागा नष्ट झाल्यास त्याचा थेट परिणाम पूरस्थितीवर होणार असल्याची भीती व्यक्त केली आहे. काँग्रेसने या प्रकरणात संबंधित भरणी माफिया, कंत्राटदार, जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची देखील मागणी केली आहे. बाहेरचा गेट होता, टेम्पो आतमध्ये घेतला, गेटला लॉक मारलं, हा खाडीला असा उभा केला डेब्रिज आणि याची भरणी आता चालू आहे. लाईव्ह मध्ये आता आम्ही त्यांना पकडलं आणि हे सांगतात शेटने आम्हाला सांगितलेलं आहे. हा टेम्पोचा नंबर आहे. किती दिवसापासून टाकता इथे? हा अरे खाडीमध्ये भरणी करायला बंदी आहे इकडे. इथे मँग्रोव्ह आहे. दूसरा दिवस आलो हम लोग को सामने हमारे दिखा है इधर सामने तो हम लोग आए हे बघा दूसरा दिवस है दाखव. म्हणजे गेट लावलंय, गेटवरती माणूस बसवलाय, आतमध्ये टेम्पो आला की गेट बंद करायचा आणि अशा प्रकारची भरणी अख्खं हे सगळं भरलेलं आहे. डम्पिंग म्हणजे प्रशासनाचं काहीच लक्ष नाही याच्याकडे. महानगरपालिकेचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. घनकचरा विभाग हा कचरा कुठे टाकला जातोय, कुठे फेकला जातोय, नाले सफाईतला गाळ मँग्रोव्हवरती टाकला जातोय. इथं खुलेआम भरणी हे डम्पिंगच उघडलं इकडे खाडीच्या बाजूला. खाडी बुजवायला घेतली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील 6 विद्यमान खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला. राज्याच्या राजकारणातली ही एक मोठी घटना मानली जात आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या कार्यक्रमात संजय जाधव, भाऊसाहेब वागचौरे, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय देशमुख आणि नाग आष्टीकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी आता एक नाही तर 6 टायगर आमच्यासोबत आहेत, चौकार नाही तर थेट षटकार मारला आहे असं सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी हा प्रवेश बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विजय असल्याचा दावा केला आहे. विकास कामं, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी खासदारांनी प्रवेश केल्याचं श्री शिंदे यांनी सांगितलं. 2029मध्ये हे सगळे खासदार पुन्हा एकदा धनुष्यबाण चिन्हावर विजय होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 6 खासदार आपल्यासोबत आलेले आहेत. तेही त्यांच्या मतदारसंघात लाखो लोकांच्या मतदानावर निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी देखील आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, तिथली जनता आणि हे सगळे 6 लोकांची ताकद ही आता त्या ठिकाणी शिवसेना अधिक बळकट होईल. त्यामुळे आणि जे खासदार आपल्याकडे आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघातली कामं, विकास कामं, त्यांचे प्रश्न, त्यांचे प्रकल्प जे आहेत ते प्रामाणिकपणे सोडवण्याचं काम शिवसेना करेल हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आमच्याशी जरूर संपर्क साधा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खट्टन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.